जसं माहिती आहे की दर दिवाळीला आम्ही लोक कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच, तसं या दिवाळीला सुद्धा आम्ही लोक जात आहोत कुठे तरी. नाराज मिमी तिला यायचे आमच्या बरोबर. तर इथे उज्जैन मध्ये आज आम्ही आले आणि आम्हाला हे बघायला भेटतंय. फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी हाय योगेश यादकर. तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून हॅपी दिवाळी. आणि तुम्हा सर्वांना असं माहिती आहे की दर दिवाळीला आम्ही लोक कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच, तसं या दिवाळीला सुद्धा आम्ही लोक जात आहोत कुठे तरी. तर तुम्हाला नंतर सांगते आम्ही लोक कुठे जात आहोत. माझ्यासोबत आहे पप्पा, दीदी आणि मम्मा जरा बाहेर आहे आणि मी. आम्ही चौघजण जाणार आहोत. आणि आमची बिल्लो इकडे रुसली आहे बिकॉज तिला आम्ही घेऊन राहते म्हणून. आणि जसं तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की आम्ही लोक आमच्या 12 ज्योतिर्लिंगच्या मिशनवर आहोत. तसंच आम्ही आमच्या 2 ज्योतिर्लिंग झाले आणि जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही लोक 12 ज्योतिर्लिंगच्या मिशनवर आहोत. आमचे 2 ज्योतिर्लिंग झालेले आहेत, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर. आता आम्ही लोक अजून 2 ज्योतिर्लिंग करायला जात आहोत. आणि सेकंड मला जिकडे जाणार आहे तेव्हा नाही मी सांगणार, मी तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगेल. आणि आता आम्ही लोक जातोय उज्जैनला, म्हणजे मध्य प्रदेश, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग करायला. आणि आम्ही लोक जात आहोत ट्रेननी. माझा आवाज जरा खराब झाला आहे, सर्दी झाली म्हणून. आणि इकडे आमची सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे. आज लक्ष्मीपूजन आहे म्हणून त्याची पूजा वगैरे सर्व झालेली आहे घरी. इकडे आम्ही लक्ष्मीपूजन पण केलं आहे. इकडे स्वीट्स वगैरे ठेवले आहेत. आणि हा मला ब्लॉग खूप दिवसांनी येतोय बिकॉज माझे एक्झाम सगळं चालू होते म्हणून मला व्हिडिओ जर काढायला भेटत नव्हता. पण आता दिवाळी आलेली आहे आणि आता आपण फिरणार आहोत. मी कपडे घातलेले आहेत. आम्ही लोक सर्व रेडी झालेलो आहोत. हां, आणि इकडे मम्मा आहे. जसं तुम्हाला माहिती आहे म्हणजे दरवर्षी दिवाळीमध्ये आमची आजी असते आमच्यासोबत फिरायला, पण ती ऑफ झाली जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तिला खूप जास्त मिस करतो. आणि माझ्याबरोबर तन्मय, मंथन या लोकांची पूर्ण फॅमिली येणार आहे. पण ते लोक बसनी जात आहे उज्जैनला आणि आम्ही लोक ट्रेननी. ही बघा, ही झाले नाराज मिमी तिला यायचे आमच्या बरोबर. आता तुम्ही लोक सांगा येईल आता कसं न्यायचं, ट्रेन नसे फिरत बसेल. दिवाळीमध्ये पाऊस पडतो. हा बघ ना, खूप नाटक करते बघा. बघ कशी बघते. तिला पण यायचं आमच्या बरोबर, पण आम्ही तिला नाही नेणार. कसं न्यायचं तिला ट्रेनमधून? अख्खी ट्रेन फिरेल ती. S1 मधून S2. आम्ही लोक उज्जैनला जसं मला माहिती ट्रेननी जाणार आहोत. आणि आमच्या ट्रेनचं नाव आहे अवंतिका एक्सप्रेस. तिकीट वगैरे सर्व बुक झाले. आणि ट्रेन आहे आता 9ची बोरिवली, नाही 9 नाही 9:30 ना, 9:30ची बोरिवली स्टेशनवरूनच आहे. आणि मग हां बॉम्बे सेंट्रलवरून आहे, पण आम्ही लोक बोरिवलीवरून चढणार आहोत. आणि लेट बीट होईल म्हणून आम्ही लोक जेवत नाही आहोत. आम्ही लोकांनी मम्मानी घरी मसाला राईस बनवला आहे आणि ते पॅक करून घेतलं आहे म्हणजे आम्ही मग ते ट्रेनमध्ये खाऊ असं. आणि इकडे मेहंदीसुद्धा काढलेली, पण मेहंदी गेली पण. आणि आता आम्ही लोक निघालो आहे. 8 वाजले आणि पावसाची सुरुवात झालेली आहे. फटाके फोडायचे का छत्रीतून फटाके फोडायचे? आता आम्ही लोक बोरिवली स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आणि आमची ट्रेन 10 मिनिटं लेट आहे, अवंतिका एक्सप्रेस. आणि आम्ही लोक आता प्लॅटफॉर्मवर 6वर आहोत बिकॉज इकडे 6वर ट्रेन येणार आहे. आणि तुम्ही मग अशी मम्मीला बघितलं नाही, मम्मी बाहेर गेलेली आहे. मम्मा पप्पा दीदी. आणि इकडे आमचं सर्व सामान आहे. आम्ही 6 बॅगा घेतल्यात. हां, कुठच्या वेळ गायब पडली तर आम्हाला सांगा. 1 2 3 4 5 आणि मम्मीकडे एक 6 आहे. आणि पाण्याची बॉटल पण घेतली आहे. आणि हे म्हणल्यानंतर आम्ही यावाल्या बॅगमध्ये टाकणार आहोत. नो वरी. पाऊस पण आला.
बोल काय बोलायचे. आता आम्ही लोक उनो फ्लिप खेळतोय मी आणि दीदी. आमच्या सीट लोवर आहेत RAC मध्ये. त्या साईडला पप्पा आम्ही बसले. गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 7 आणि मी उठलेली आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि मी आता उठलेली आहे आणि बाहेर खूप जास्त थंडी असते. आमची ट्रेन डील आहे म्हणून थोडंसं आम्हाला लेट होणार आहे. मी तुम्हाला बोरिवली स्टेशनला पण बोलली. माझा आवाज गेला. आता फायनली आम्ही लोक उज्जैनला पोहोचलेलो आहोत आणि इथे खूप जास्त थंडी आहे. खूप मस्त वाटतं इकडे. इकडे पाठी बोर्ड सुद्धा आहे. आता आम्ही लोक रिक्षामध्ये बसतोय हॉटेलवर जाण्यासाठी. हॉटेलला आश्रम बघणार आहोत. आणि इकडे दीदी आहे, मम्मा, मी इकडे. आता आम्ही लोक आमच्या रूमवर आलेलो आहोत आणि रूम म्हणजे छोटूशीच आहे. समोर एंट्रन्स इकडून डोर आहे. बेडवर हां मंदिरपासून 5 मिनिट आहे. मी तुम्हाला टूर देते रूमचा. रूम एवढी मोठी नाही आहे, छोटीच आहे आमच्या चौघांपुरती. बिकॉज आम्हाला फक्त आजचीच रात्र काढायची ते. पण आज रात्री मग आम्ही लोक झोपणार नाही बिकॉज आमचं भस्म आरतीचं बुकिंग आहे. आम्हाला त्यासाठी जायचं आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की भस्म आरती रात्री 3 वाजता ते माहिती. तर मी तुम्हाला माझी रूम दाखवते. आमचं एंट्रन्स इकडून आहे. मेन डोर आहे इकडून. समोर आल्यावरच इकडे वॉशरूम आहे आणि बेड आहे. बस एवढंच रूम टूर आहे. सुरू होते खतम हो गया. मजा येणार आहे. आमची मिमी वाट बघत असेल आमची. सो माझी आता आंघोळी झालेली आहे. आता पप्पा गेले आंघोळीला. मम्मी दीदी आणि माझ्या दीदीची आंघोळी झालेली आहे. आणि दीदी आणि मॅचिंग केलं आहे. असं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. हा ड्रेस आहे. मी पिंक वाला घातलाय, दीदीने वाला घातलाय आणि पुन्हा ब्लॅक प्रिंटेड आहे. आणि खाली लिंगा पण तसा तुम्ही बघू शकता. तर आता वेट आणि मेकअप वगैरे एकदम लाईटच केला आहे बिकॉज इकडे ऊन वगैरे खूप आहे. सनस्क्रीन लावलं आहे आणि पाठी बॉस सुद्धा लावला आहे. अँड आता आम्ही लोक पहिलं महाकाल मंदिरमध्ये नाही जात आहे. पहिलं आम्ही लोक जात आहोत कालभैरव वगैरे म्हणजे बाजूचे पहिलं मंदिर करणार आहे. आणि आम्ही लोक एकदाच महाकालच्या मंदिरात जाणार आहोत. म्हणजे रात्री भस्म आरतीला. भस्म आरती रात्री 3:30 वाजता चालू होते ते 5 की 6 वाजेपर्यंत असते. म्हणजे रात्री तर आम्ही लोक झोपणार नाही. मी खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि आता मंदिरात जायचे. पहिला आम्ही लोक जाणार आहोत कालभैरव, त्यानंतर सिद्धिमाता, मोठा गणपती. उज्जैनमध्ये 4 मंदिर आहे. मी दीदीला मारलं ते बघितलं. मारलं नाही वरती चढवलं होती तेव्हा ते लागलं. रामघाट मम्मी तेच बोलतात त्याला. आता आम्ही लोक रूमच्या बाहेर निघालेलो आहोत आणि आता आम्ही लोक आलेलो आहोत 24 खंबा माता मंदिरला. इकडे पाठी ते चला आतमध्ये जाऊया.
वाजवायचा असता. जुन्या जमान्याचे ढोल आहेत 2. बकरी बघा मंदिराच्या वरती बसल्या. तू कर ना. आम्ही लोक आता रिक्षा जात आहे मंदिर करायला. हे काल उज्जैनच्या आतले आणि म्हणजे हे जे आतमधले आणि सिटीच्या बाहेर मधले जे महाकालपासून जवळ आणि बाहेर. आणि इकडे ऑटो बघा कशी आहे. इलेक्ट्रिक. चला हा यूट्यूब वर आहे. काय केवढी सीन. असतं कुठेतरी. आता आम्ही लोक आलेलो आहोत आश्रम मध्ये, जिकडे बलराम आणि कृष्ण भगवान आणि सुदामा. ₹10 का फूल बलराम सुदामा जी का मंदिर ₹10 का. इकडे कुंडेश्वर महादेव मंदिर आहे आणि इकडे समोरच आश्रम आहे. मोबाईल काय नाही. इकडे कृष्ण भगवानचा 84 बैठक आहे आणि इकडे पाठी सारे फोटो वगैरे लावलेत. मी तुम्हाला दाखवतो. इकडे मासे बघा किती आहेत. देखिए ये वाला भी कैप्चर करके किसी और को कैप्चर करके. अरे यार भाई बैटरी डाउन पड़ी है यार. इकडे वरती गाईच्या शेणाने पूर्ण सारवलंय म्हणून मग सुगंध पण येत आणि थंड वाटत. चला 14 disciplines of knowledge learned by श्री कृष्ण. म्हणजे जे श्रीकृष्णने काय 14
14 शिकले ती. काय का तू 14 विद्या, आमची विद्या मामी. खूप मस्त आहे, खूप मस्त असं आर्ट वरती वगैरे बघा, खूप मस्त वाटतंय. इकडे कृष्ण भगवानच्या 14 विद्या आहेत. मेनली डील विथ याजनास, मेनली डील विथ म्युझिकचं आहे हे. वैदिक हर्ब्स, टेक्निक्स, ग्रामर तिकडे. इथे ॲस्ट्रोलॉजी आहे, इथे ॲस्ट्रोलॉजी, इथे ग्रामर, एन्थिमॉलिक्स आणि टेक्निओ. तिथे लॉजिक्स आहे आणि तिथे पुराण आहे. ये मंगलनाथ जी का मंदिर है जो कि पूरे भारत विश्व में एकमात्र मंदिर है. इनका जन्म शिव जी का मस्तक के पसीने से हुआ था. मंगल भगवान ने अपने जीवन से जुड़े किस कार्य देखते हैं यहाँ पर आप बोर्ड पे पढ़ सकते हो. भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, पुत्र प्राप्ति, शीघ्र विवाह, मंगल दोष निवारण. जो लड़का लड़की मांगलिक रहता है, किसी कुंडली मंगल दोष रहता है ना, उनका यहाँ पर भात का पूजन किया जाता है. इनको यहाँ पर लाल चीजों का दान होता है. जैसे महाराष्ट्र में शनि सिंगापुर में होता है ना काली चीजों का दान, काला तिल, तेल, लोहा, उड़द वस्त्र, उसी प्रकार लाल कपड़े में था गेहूं, मसूर की दाल, पुष्प, श्रीफल, एक दाने तर मूंगा, अपना नाम, सरनेम, गोत्र बोल के प्रसाद चढ़ाना. पहले 5 चीज घर के देंगे, 7 चीजों का वेट कर लेंगे. ऐसा भी रुका हुआ कार्य मनोकामना हल्दी ला के धागा बंद करना. 3 महीने कुठचं मंदिर आहे पूर्वी? आता आम्ही लोक मंगलनाथ मंदिरमध्ये आलेलो आहोत आणि इकडे जर मंगलिंग असेल तर त्याची पूजा पण करून भेटते. दर्शनासाठी इथून आलं की असं जायचं. बघ काय ती आंटी तो काय खूप आवडले. इकडे वरती मोर आहे आणि मोर हवेने फिरतोय, खूप मस्त वाटतंय. आमचं आता दर्शन झालं, आम्ही परत आलो तर आम्ही जातोय. किती मस्त मस्त पेंट आहेत आणि या अशा टाईपच्या इथे इलेक्ट्रॉनिक रिक्षा आहेत. सर्वीकडे सेम आहेत. बाय. आता आम्ही चाललोय फायनली काल भैरवचं दर्शन घ्यायला. सो स्टे ट्यून आणि सांगा नक्की कमेंट करून आमचा उज्जैनचा ब्लॉग कसा वाटला आणि कोणाला हेल्प हवी असेल कुठे जायला तर तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग बघून समजेल. दादाचा नंबर आहे आणि हा रिक्षाचा नंबर आहे. सो कॉल कर. हा तलाव आणि तिथे ते हा नदी आणि तिथे ते मंदिर जिथे आता आम्ही गेलो. कसलं मंदिर? मंगलनाथ. आता मम्मा इकडे प्रसाद घेते आणि आम्ही लोक आता काल भैरवला आलोय आणि मम्मा इकडे प्रसाद घेते चढवायला. आता इकडे आम्ही प्रसाद घेतलाय. प्रसाद नाहीये चढवायला. आता आम्ही लोक मेन गेटच्या इकडे जात आहोत आणि इकडे खूप जास्त गर्दी आहे. इकडे माझे स्टॉल वगैरे लावलेत ना, ते लोक आम्हाला बोलतात की 1 तास लागेल. बघूया पण खरं खूप जास्त लाईन आहे.
समजत पण नाही कुठे लाईन स्टार्ट होते. ओके समजलं खोलून देणार आहे. रुद्राक्ष आहे रुद्राक्ष. आम्हाला लाईन भेटलेली आहे आणि आम्ही लोक आता एंट्री गेटच्या इकडे लाईन लावलेली आहे आणि खूप जास्त लाईन आहे. मी तुम्हाला दाखवते. आम्ही आता कालभैरवसाठी लाईन लावल्या आणि खूप मोठी लाईन आहे. खूप वेळ लागते आणि ऊन पण तेवढंच आहे. येतोय ना हनी बीचं हाऊस किती लांब आहे आणि तिथे महाकाल. आता आमचं कालभैरवचं दर्शन आलेलं आहे. खूप मस्त दर्शन झालंय आणि पहिलं इकडे दारू वगैरे पाजायचे पण आता प्लेट पण काढून टाकल्या. बिकॉज मी लोक बोलतात की देवाचं स्थान आहे म्हणून दारू बी असं नका ठेवू, पण देवाचा तो प्रसादच असतो. काय काय लोक घेऊन येतात मुंबईवरूनच. हां पर्सनल स्वतः घेऊन येतात. आम्ही लोकांनी एकदा पाठवलेली म्हणून आता आम्ही देते. आणि इकडे मिसळलं जय बम बम बोले. आता इकडे कालभैरव मंदिराच्या बाहेर दत्तात्रेयचं मंदिर आहे. आम्ही लोक तिकडे आले. पूर्ण दगडीचं मंदिर आहे जुन्यामध्ये. आता आम्ही लोक आलेलो आहोत बडा गणेश मंदिर. चला आता आतमध्ये जाऊ. पण आहे या उडीसाला झाला नाही भेटणार. इथलं दर्शन घ्या. इकडे तुम्ही गाई बघू शकता. ये वंदे गो मातरम है. बसले काय बसले. तर इथे उज्जैनमध्ये आज आम्ही आलो आणि आम्हाला हे बघायला भेटतंय. इथे त्यांचं काहीतरी दिवाळीच्या याने जे त्यांच्यासाठी धन लक्ष्मी जे घरी असतं त्याचं आहे पूजा आहे. आणि ते बघू शकता बैल किती मस्त असं सजवलेलं आहे. ट्राय करूया हात लावून. मे बी नाही बोलला तो. त्याचे शिंग बघू शकता महादेवच्या त्रिशूल सारखे आहेत. इथे इतिहास गोवर्धन पूजा इथे केलेली आहे. गायीची पूजा होते त्यांच्या आणि ते सजवून ठेवले जे ज्यांच्या गाय आहेत ते. आता आमचं सर्व मंदिराचं दर्शन आलेलं आहे.
सर्व असं म्हणजे बाकी आहे जसं मेन झालं मेन सर्व झालं. मेन इकडे 2च आहेत. महाकाल मंदिर एक ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगमधलं एक आहे आणि एक कालभैरव आमचं झालं, तुम्ही बघितलं. आणि आता आमचं महाकाल बाकी आहे, कारण आमचं भस्म आरती रात्री आहे, तर आम्ही तेव्हाच मग तुम्हाला दाखवू. आता तिकडे आतमध्ये शूट करायला अलाउड आहे की नाही ते पण नाही माहिती. तसं आम्हाला जमते तसं आम्ही करतोय. आता भूक लागले म्हणून जरा जेवायला जरा एका ढाब्यावर थांबलो आहे.